कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व स्वागत आहे. कर्जत नगरपालिकामध्ये झुंजावत, नंतर खोपोली, माथेरान या तिन्ही ठिकाणी जर बघितलं तर महेंद्र थोरवे एकटा वाघ लढला आणि तिन्ही ठिकाणी शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. हाच आता शिवसेनेचा वाघ आता ग्रामीण भागाचा विस्तार करण्यासाठी, विकास करण्यासाठी महेंद्र थोरवे ग्रामीण भागामध्ये फिरताना दिसून येतात. अशाच प्रकारे दुपारच्या प्रचाराच्या वेळेला आपल्याला आमदार महेंद्र थोरवे भेटलेले आहे. आपण विकासावर गप्पा मारणार आहोत. सर, अभिनंदन. आणि तुम्हाला सुद्धा कर्जत, माथेरान, खोपोली तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा एकटा वाघ लागला. तिकडे दोघं लढले तरी या दोन ठिकाणी चांगलं यश मिळालं. खोपोलीत मिळालं, माथेरान मिळालं. कसं पाहताय या तिन्ही निवडणुकीकडे तुम्ही यशाच्या? खोपोली, माथेरान, कर्जत नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना त्यावेळेस विरोधकांकडनं राष्ट्रवादी, उभाटा, सेका पक्ष असे वेगवेगळे मित्रपक्ष, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी अशा अनेक पक्ष घेऊन त्यांची त्या ठिकाणी आघाडी केलेली होती. परंतु मला पूर्णपणे आत्मविश्वास होता की मागच्या माझ्या पहिल्या टर्ममध्ये या सगळ्या शहरांचा विकास करत असताना मी प्रामुख्याने खोपोली असेल, माथेरान असेल, कर्जत असेल या शहरांच्या विकासाला प्राधान्य आम्ही दिलेलं होतं. आणि म्हणून सुज्ञ जनतेने आम्हाला खोपोली आणि माथेरानमध्ये यश त्या ठिकाणी दिलं. कर्जत वगळता कर्जतमध्ये आमची थोडीशी राजकीय गणितं चुकली. काही उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं चुकीच्या पद्धतीने ते उमेदवार समोर आले आणि मग त्याचा फटका आम्हाला त्या ठिकाणी, महायुतीला त्या ठिकाणी बसला. आमची जर गणितं त्या ठिकाणी उमेदवारांची व्यवस्थित बसली असती तर कर्जत नगरपालिकेचं चित्रसुद्धा तुम्हाला वेगळं पाहायला त्या ठिकाणी मिळालं असतं. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी मात्र ही चूक जी कर्जत नगरपालिकेत झाली ती ग्रामीणला होऊन दिली नाही. आणि म्हणून सुरुवातीपासून जे उमेदवार निवडून येतील त्यांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं. अजिबात भावनिक त्या ठिकाणी झालो नाही. भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी ही सीटसुद्धा मागितलेली होती माणगावतर्फे वरेडी. परंतु भारतीय जनता पार्टीचं ह्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये फार ताकद आहे. जास्त काय तिथं नाही. शिवसेना 80% असेल तर 20% भाजप या ठिकाणी आहे आणि 20% भाजप या ठिकाणी सीट मागण्याचा हट्ट करत बसले आणि मग त्या ठिकाणी ते आता मैत्रीपूर्ण लढतीला या ठिकाणी सामोरं जात आहेत. तर मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, परंतु शिवसेनेची सीट त्या ठिकाणी जाऊ नये यासाठीच आम्ही तो हट्ट त्या ठिकाणी धरला. आणि आज अमर मिसालची भाऊजाई या ठिकाणी रेश्मा मिसाल या निवडणुकीला जिल्हा परिषदच्या सामोरं जात आहोत. तर भाजपचे पंचायत समितीचे उमेदवार राजेश भगत यांच्या सौभाग्यवती सुप्रिया भगत या निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी पंचायत समितीला भाजपला आम्ही या ठिकाणी सीट दिलेले आहेत. नेरलला आम्ही त्या ठिकाणी नितीन कांदलकर यांच्या मिसेसला त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे. त्यानंतर पप्पू मसने या त्या ठिकाणी आपण निवडणूक भाजपतर्फे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि ते निवडून येणारे कॅन्डिडेट आहेत त्यांना उमेदवार दिलेले आहे. शेतकरी कामगार पक्षांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीबरोबर किंवा आघाडीबरोबर त्या ठिकाणी गेलेले होते. परंतु त्यांना लक्षात आलं की बाबा आमचा फक्त वापर करून घेतला जातो आहे आणि मग कर्जत युनिटनी किंवा या मतदारसंघातल्या शेतकरी कामगार पक्षांनी ठरवलं की आम्ही आमदारांबरोबर जाऊ, आम्ही विकासांबरोबर जाऊ असा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि आज शेतकरी कामगार पक्षालासुद्धा 3 पंचायत समितीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी पात्रज असेल आणि कळंब पंचायत समिती आणि त्यानंतर कळंबच्या दोन्ही पंचायत समिती आम्ही त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि वरची कळंबची सीट जी आहे ती शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना अशी पुरस्कृत करून आम्ही त्या ठिकाणी लढत आहोत. तर अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण
शिवसेना, भाजप, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी लढत आहोत. तेही तिथे 2 सीट आमच्या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत. या मतदारसंघातल्या 6 सीट आहेत. या 6च्या 6 सीट शिवसेना या धनुष्यबाण या निशाणीवर लढत आहेत. आणि अशा पद्धतीने एक चांगलं सोबल शिवसेनेचं आणि महायुतीचं वाढावं या दृष्टिकोनातून आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना हा अतिशय कठोरपण आणि संघटनेसाठी पोषक असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. सर, ग्रामीण भागाचा विस्तार करण्यासाठी जो भरीव निधी उभा केला आहे त्याचं तुम्हाला आता यश मिळेल का? कारण जो ग्रामीण भागामधले रस्ते असतील, पायाभूत सुविधा, सगळं आमदार निधी असेल, नगर विकास असेल, ग्रामीण विकास माध्यमातून देण्यात आलं, आता त्याचं फळ तुम्हाला या निवडणुकीमध्ये मिळेल का? होय, नक्कीच. विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला पाहिजे तसं कॅम्पेनिंग मला कदाचित त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये करता आलेलं नव्हतं. कारण विकास जो आपण केलेला आहे तो जनतेपर्यंतसुद्धा पोचवायचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण हा ट्रायबल भाग आहे. बऱ्याचशा प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आदिवासी या भागामध्ये राहतात आणि त्यांच्यापर्यंत झालेली विकास कामे ही सुद्धा त्या ठिकाणी पोचवण्यासाठी मागच्या वेळेला आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी कमी पडलेले होते. परंतु या वर्षभरामध्ये मी या मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर आम्ही प्रामुख्याने फोकस त्याच गोष्टीवर केला की जी विकास कामे आम्ही केलेली आहेत ती जनतेपर्यंत पोचवायचं काम आम्ही या ठिकाणी आत्तापर्यंत केलेलं आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की आता जर आपण पात्रच बघितला, प्रत्येक वॉर्डमध्ये जर तुम्ही गेलात तर उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. आणि ह्याच बळावरती 5 तारखेला जे मतदान होणार आहे आणि 7 तारखेला जो रिझल्ट आपल्याला लागणार आहे, या ठिकाणी शिवसेना, भाजप, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती आणि आज मनसेसुद्धा आमच्याबरोबर आहे. 1 सीट इथं मैत्रीपूर्ण जितेंद्र पाटील यांची मिसेस या ठिकाणी लढत आहे पंचायत समितीला. बाकी उर्वरित ठिकाणी मनसेचा सुद्धा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मग अशा पद्धतीने आमचं ग्रामीण भागातील अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटवर्क सुरू आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत केलेली कनेक्टिव्हिटी रस्त्यांची असेल, कामे असतील, जी विकास कामे केलेली आहेत ही सारी विकास कामे जनतेपर्यंत पोचवायचं काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की येत्या 5 तारखेला विकासाच्या बलावर या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर त्याला शेवटचं मतदारांना काय आवाहन कराल? ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी महेंद्र थोरांशिवाय पर्याय नाही. मतदारांना काय आवाहन कराल? शेवटचा प्रश्न. मी कर्जत मतदारसंघातील आणि संपूर्ण खालापूर, कर्जत या दोन्ही तालुक्यातील सगळ्या मतदार बंधू भगिनींना जाहीर आव्हान करतो की जी आज आपण बदलते कर्जत सारेजण पाहत आहे की चौक कर्जत रस्ता असेल, प्रति पंढरपूर असेल किंवा हे बदलते सगळे रस्ते, कनेक्टिव्हिटी, ग्रामीण भागामध्ये जामरूकपर्यंत असणारी कनेक्टिव्हिटी, या सगळ्या आपण आत्तापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये जो विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जो या कर्जतचा, खालापूरचा जो विकास आपण केलेला आहे आणि या विकासाच्याच बळावर या 7 ते 8 वर्षांनी होणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना जो विकास मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही केलेला आहे त्या विकासालाच आपण त्या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी द्यावं. आणि आम्ही जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत हे शिवसेना, भाजप, शेतकरी कामगार पक्ष, RPI, महायुतीचे जे उमेदवार आहेत या महायुतीच्या उमेदवाराच्या समोरील धनुष्यबाण असेल, कमळ असेल, खटारा असेल यांच्या समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमतांनी हे माझे सगळे उमेदवार त्या ठिकाणी विजयी करावं असं जाहीर आव्हान कर्जतच्या, खालापूरच्या जनतेला या निमित्ताने करतो. हे होते महेंद्र थोरात यांनी सांगितले विकासाला भरीव निधी जो आहे आमदार निधीतून देण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी महेंद्र थोरांशिवाय पर्याय नाही असं शिवसेनेचं म्हणणं आहे. सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.